नवऱ्यानं जाळलं. सासू सासऱ्यांचा पण हात आहे. नक्की काय घडलं असत रुपालीच्या बाबतीत? देवा रवण, आता तूच सांभाळ आता. आता बोल. नाही ग, आज मला उशीर होणार आहे. हॅलो रुशाली. हो मॅम, बोला ना. माका सांग, आपली रुपाली पेशंट बरी आहे ना? तू जाऊन बघितलास आत? आणि कुणी गेला नव्हता ना आत? हो मॅम, मी आता जस्ट रूम मधून बाहेर आलेत आणि झोपले आहेत त्या, आणि सलाईन वगैरे सगळं चेक करून आले. ठीक आहे. मी सकाळी येईपर्यंत वॉर्डमध्ये कोणाकाच पाठवायचं नाही. आणि मेन वॉचमॅन काका आहेत त्यांना पण सांग की त्याचे नवरा सासू सासरे कोणाकाच आत नाही पाठवायचं. असं का मॅम? आपण कुठल्याच पेशंटच्या नातेवाईकांसोबत असं वागत नाही, बरोबर ना? मग आणि लेडीज पेशंट आहे तर त्यांच्या सासूबाईंना आपण आतमध्ये का नाही घेऊ शकत? मी सांगते म्हणा, कोणी किती काय बोललं ना तरी पाठवायचं नाही. ठीक आहे? ठीक आहे मॅम, आतमध्ये कोणालाच नाही पाठवणार. तू का सहन करतास? अगो, तुझ्या आई काय वाटत असेल? तू जितका सहन करशील तितका सत्य लपून राहील. झोपलं नाहीत अजून? झोपतच होते. डॉक्टर बय ती सकाळी येईल. तुम्ही आराम करा. होय, मी पोचते हॉस्पिटलला. निघाले. हां बाबा, चला मी येते. एवढ्या लवकर? माका जरा रुपालीशी बोलायचं आहे. बर जा, पण बाळा जे काही करशील ते विचार करून कर. होय बाबा, तुम्ही सांगितलेलं लक्षात आ. मी जा काय करेन तर डॉक्टरांच्या मर्यादेत राहूनच करेन. कुठे चालल्या? हॉस्पिटलला. का एवढ्या सकाळी जायची काय गरज आहे? माझं जरा एक वेगळं काम आहे. कसलं काम? तुला काय सिद्ध करायचं आता? इरा, तिने सांगितलं ना तिचं काहीतरी काम आहे, मग असेल काहीतरी. बरं जा तू. हां बाय. इरा बाळा बस. का सकाळी सकाळी चिडचिड करतेस? हे बघ, तू सध्या खूप छान काम करतेस.
पण एवढं छोट्या छोट्या गोष्टींसाठी इन्सिक्युअर नको होऊस. कसं असतं ना, प्रत्येकाची एक खासियत असते काम करण्याची. आपापल्या पद्धतीने प्रत्येक जण काम करतो. त्यात चूक काय बरोबर काय असं काहीही नसतं. आता बयोने एक वेगळा प्रयत्न केलाय, त्यासाठी तिला लवकर जायचं होतं. तू तुझ्या वेळेत जा, काही हरकत नाही. अरे बाबा, पण कसलं काम? तिला त्या रुपालीशी बोलायचं होतं. हे बघ, वय म्हणाली ते खरंय. तो ऍक्सिडेंट नाहीये, तो घातपाताचा प्रकार आहे. तिने माहिती काढली. अंकिता काय करतेस? पेशंट्स आहेत इथे, वॉर्ड मध्ये आहे आपण. पेशंटच आहे तिथे. तुझ्या 2 बहिणी नाही आहेत. अंकिता, मी कामात आहे, मला डिस्टर्ब नको करू. अरे हो, मला ना महत्वाचं सांगायचं होतं तुला. नंतर बोलू ना. अरे तू ऐक तर, गंमत. अरे पण अरे मला ना आता बोलायचं होतं तुझ्याशी. अंकिता, नंतर बोलूया. लंचला बाहेर जाऊयात आज. त्यासाठी आता तू तुझ्या कामावरती फोकस कर. म्हणजे कॅम्प लीड करायला तुझं पण नाव येईल. मला ते कॅम्प वगैरे नाही रे लीड करायचं. तुझ्या 2 बहिणी इनफ भांडतायत, त्यासाठी ते पुरेसं आहे. भांडतायत म्हणजे? अरे ऍक्च्युली झालंय असं, कॅम्प लीड करण्यासाठी कॉम्पिटिशन मध्ये बयो आणि इरा आहेत आता फक्त. बयोला तर ऑब्व्हियसली काही घेणं देणं नाहीये, पण इरा बयोला नेहमी ऑपोनंट म्हणून ट्रीट करते यार ती. आणि ना मला नाही पडायचंय आता त्यांच्या भांडणांमध्ये. तुला खरं सांगू काय रव, आता ना माझं ठरलंय की माझं स्पेशलायझेशन आधी पूर्ण करायचं आणि मग लगेच इंटर्नशिप सुरू करायची. आणि आरव, मग हे शिक्षण पूर्ण झालं ना, मग आपण लग्न करूयात. अंकिता, जरा तुझ्या एक्साइटमेंट वरती ना कंट्रोल ठेव, नाहीतर पुन्हा इरा किंवा बयो बघेल आपल्याला. आरव, तुझ्या 2 बहिणी युनिक आहेत. एकीला स्वतःमध्ये बिझी राहायला आवडतं आणि दुसरीला जगाचं भलं करण्यापासून फुरसत नसते. अरे तुला आजची साधी गोष्ट सांगते, इरा अजून आली सुद्धा नाहीये. मॅडम, आता तुम्ही पण तुमच्या कामात बिझी व्हा आणि मलाही होऊ दे, ठीक आहे? चल, बाय बाय. यार रुपाली, तुझ्या मनातली भीती माका कळता. तुका होणारो त्रास मी समजू शकता. तुझ्यावर व्यवस्थित उपचार सुरू होत. तू लवकरच बरी होणारस. फक्त तू हिम्मत नको हारूस. कुठून आणू हिम्मत? ती तुझ्यातच आहे, तुझ्या आत. आणि म्हणूनच सगळ्या संकटांचा सामना करून तू हळपर्यंत पोचलीस. तू हिम्मत हारलीस ना, तर तुका त्रास देणारी माणसं जिंकतील आणि माका त्यांका नाही तुका जिंकलेला बघायचंय. तू बरी होऊन तुका सुंदर आयुष्य जगताना माका पाहायचंय. मला जगायचंय, बरं व्हायचंय. अगं बरी तर तू होणारच गो, पण तुला हवं तसं जगायचं असेल तर तुका सगळा सत्य सगळ्यांसमोर आणूकच लागतं. काय ठरवलंयस तू? रुपाली, तू सगळ्यांका सत्य सांगणारच का नाही? मला माझ्या नशिबावर सोडा. माझी आई नेहमी म्हणायची, नशीब आपल्याक संधी देता परिस्थिती बदलण्याची.
आणि ती संधी आता तुझ्या समोर आहे. तुझ्या नवऱ्याक शिक्षा झालीच पाहिजे. रुपालीने तिला काही सांगितलं तर नसेल ना? तुमका आत कोणी सोडला? डॉक्टर, हा तुम्ही काल येऊ नका म्हटलात तर ऐकलं ना तुमचं. पण आज माझी बायको कशी आहे, तिची परिस्थिती काय आहे बघण्यासाठी येईल ना मी. आणि ही घ्या, ही विशाल सरांनी औषधं सांगितली होती ती आणली आहेत. बरं वाटतंय ना आता? हा, बरं वाटतंय ना? आणि तू टेन्शन घेऊ नको. पाण्यासारखा पैसा व्हावा लागला तरी चालेल, पण मी तुला काही होऊ देणार नाही. चला भेटून निघा आता. हाव डॉक्टर, मी आत्ता तर आलोय आणि 2 शब्द देखील बोललो नाही माझ्या बायकोशी, आणि तुम्ही लगेच जा म्हणताय. एवढा वेळ भेटू अलाउडच नाही. तुमका दिला ना भेटून, मग निघा आता. हाव डॉक्टर, पण थोडं बोलू तर द्या. नवरा आहे मी तिचा. झाला ना बोलणं, विचारपूस केलीत ना, निघा ना आता. सांगितलेलं कळत नाही? डॉक्टर प्लीज निघा. हे बघ रुपाली, हय मी तुका वाचवू शकते, पण हैसून बरी होऊन तुका ह्याच माणसात परत जायचं आहे. प्लीज विचार कर. काय रे, काय झालं? बाहेर हाकललंय मला पुन्हा. असे काय करतात ते? आपण तर तिच्या घरचेच आहोत ना. तरी मी म्हणतो ना, नक्कीच काहीतरी गडबड झाली, नाहीतर हे लोक आपल्याशी असं वागणार नाहीत. आणि रुपाली ही नक्कीच काहीतरी घोळ घालणार असं दिसतंय. त्यात ती बयो डॉक्टर, ती तर अति शहाणीच आहे. काल देखील तिने मला आत उभं राहू दिलं नाही, आणि आजही मी आत गेलो तर त्या दोघींमध्ये काहीतरी सुरू होतं. आपण तिला मारणार होतो हे कळलं नसेल ना. आता ह्या वयामध्ये ना जेलमध्ये नाही जायचंय, आणि तू गेला तर अरे तुझं आयुष्य तर बर्बादच होईल. शुभ बोल ना जरा, का भद्र बोलतेस? तो हरामखोर शेजारी आला नसता ना, ही रुपाली आतापर्यंत वर गेली असती. अरे हळू बोल, हळू. कोणी आत्ता ऐकलं ना तर पोलीस आत टाकतील आपल्याला. पण आता काय करायचं? कोणी सांगायच्या आधी आपण आता काहीतरी केलं पाहिजे. आता फक्त एकच उपाय आहे, रुपालीला बयो डॉक्टर पासून दूर ठेवायला पाहिजे. आपण या हॉस्पिटलमधून हलवायला पाहिजे. लाग कामाला, लगेचच इथून हलूया तिला. मी लगेच प्रोसिजर सुरू करतो. चालेल. बाबा आत येऊ. हो ये. झालं बोल. काय म्हणाली रुपाली? बाबा किती वाईट लोक आहेत. थोड्याशा पैशांसाठी तिचा जीव घ्यायचा प्रयत्न केला. बाबा आणि एवढं सगळं होऊन सुद्धा ती सत्य सांगू सगळ्यांसमोर तयारच नाही. बाबा आपण काहीतरी करू कसोया. भयो, अगं तिला जर सत्य सगळ्यांसमोर आणायचं नसेल तर आपण काय करू शकतो? तिच्या परवानगीशिवाय आपल्याला काहीही करता येणार नाही. बाबा आपण असं का? भयो, आपण डॉक्टर्स आहोत. आपण तिच्यावर चांगले उपचार करू शकतो. तिला इथे काहीही त्रास होणार नाही याची काळजी आपण घेऊ. पण मग हैसून घरी गेल्यावर तिचा काय? बाबा ती आत्ता हैसून बरी होऊन उद्या घरी जाईल. त्यांच्याच घरी जाणार आहे ना ती.
काय परत ते तिका त्रास देणार, तिचे हाल करणार? आणि अशा राक्षसी लोकांका कसा सोडून द्यायचा सांगा माका? त्यांना शिक्षा होऊकच होईल. आपण पोलिसांका सांगूया. बयो तू शांत हो. आपल्याला अशी कंप्लेंट नाही करता येणार. आपल्याकडे काहीच पुरावा नाहीये. पुरावा हा बाबा, समजा या अपघात असता मग तिचा चेस्ट आणि फेस एवढाच भाग जळाला असता, पण अख्खी बॉडी जळाली आहे बाबा. गॅस जवळ होती म्हणून आग लागली असं त्यांचं म्हणणं. मग हे स्फोट कसं नाही झालो बाबा? या सगळं आपण पोलिसांका सांगूया. मग हे बरोबर त्यांच्याकडून सगळं काढून घेतील ते. भयो बाळा, मला तुझी भावना कळतीये, पण विचार कर, उद्या आपण जर पोलिसांना बोलावलं आणि ती घरच्यांना घाबरून पोलिसांना जर नाही म्हणाली तर काय होईल? पोलिसांना त्या माणसांना सोडून द्यावं लागेल आणि मग ती माणसं तिला जास्त त्रास देतील. सर आत येऊ? या. सर यावर तुमची सही हवी होती. रुपाली पेशंटचं डिस्चार्ज पेपर. काय डिस्चार्ज? कोणी सांगितलं डिस्चार्ज देऊ? तिच्या सासू आणि नवऱ्याने मागितलंय. तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायचंय. पण याला परमिशन कोणी दिली? सर पोटे सरांनी. त्यांनीच यावर तुमची सही घ्यायला सांगितली. ठीक आहे, तुम्ही या, मी बोलतो त्यांच्याशी. डॉक्टर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळी बिल पेड केली आहेत. गुड. ठीक आहे, तुम्हाला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. थँक्यू डॉक्टर. चला आई बाबा, तयारीला लागा. आता आपण घरी जाऊया, मग घरी बघतो तुला. या काय झालंय? कोणाक विचारून तुम्ही तिका घेऊन चाललात? हो डॉक्टर, बायको आहे ती माझी. पण ती आमची पेशंट आ. आणि आम्ही आता पेशंटला अशा अवस्थेत डिस्चार्ज नाही देऊ शकत. अरे पण असं का करताय तुम्ही? ते त्यांच्या जबाबदारीवर पेशंटला न्यायला तयार आहेत ना. आणि आपल्याकडे अशी कोणती अथॉरिटी नाहीये, आपण पेशंटला असं थांबवू नाही शकत. पोटे, पण पेशंटचा जीव वाचवण्याची अथॉरिटी आहे आपल्याकडे. मी पेशंटला नाही सोडू शकत आणि ती पेशंट माझ्या अंडर आहे. बयो म्हणाली तसं आता ती आमची जबाबदारी आहे. हो, तिची जबाबदारी घ्यायला तिचा नवरा समर्थ आहे. तुम्ही कोण निर्णय घेणार आहे? आणि ही कसली जबरदस्ती? ए, आवाज खाली. मी शांतपणे बोलतोय ना. हे हॉस्पिटल याचं भान ठेव. अहो, आम्हाला आहे भान, तुम्हीच भान विसरलात. तुम्ही पेशंटला जबरदस्ती थांबवून घेताय. आम्हाला इथे परवडत नाहीये. आम्ही तिला सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललोय. अहो, जखमा अजून खूप ओल्यात, असं आपण बाहेर नाही नेऊ शकत त्यांका. पण ते त्यांच्या रिस्कवर घेऊन जायला तयार आहेत ना, मग तुम्ही का अडवताय त्यांना? अहो तेच तर ना डॉक्टर, आमचं सगळं ठरलंय. तुम्ही प्लीज आम्हाला लवकरात लवकर डिस्चार्ज द्या. रुपाली,
आता तरी सगळ्यांका सत्य सांग.